मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात आज गंभीर मुद्द्यांवर चर्चा रंगली। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे 6 वर्षाच्या मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला अधिवेशन संपण्यापूर्वी सविस्तर निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले। या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून आरोपी अद्याप मोकाट का आहेत असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगत प्रस्ताव नाकारण्यात आला असला तरी वडेट्टीवार यांनी या विषयावर थोडक्यात बोलण्याची संधी देण्यात आली होती। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात सागवान लाकडांच्या तस्करी प्रकरणी वन मंत्री गणेश नाईक यांनी फेर चौकशीची घोषणा केली आहे। संबंधितांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले जातील आणि तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही बसवले जातील असंही त्यांनी पुढे म्हटले। मनरेगा अंतर्गत मजुरांचे थकीत वेतन न मिळाल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सभात्याग केला। या पार्श्वभूमीवर प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी महिन्याभरात पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान काही वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादही रंगला। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।